ग्रामरक्षक कुलदैवत म्हसोबा महाराज, जे ऐन मध्यरात्री जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेत असतं तेव्हा गावाच्या वेशीवर उभे राहून आपल्या शेताचं, आपल्या मुलाबाळांचं आणि पशुधनाचं रक्षण करतात असं म्हणतात. लोक परंपरेनुसार म्हसोबा महाराज हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान शिवाच्या रौद्र आणि संरक्षणकारी शक्तीचे स्वरूप मानले जातात. अशी श्रद्धा आहे की खूप वर्षापूर्वी जेव्हा पृथ्वीवर अन्याय, अत्याचार, भय आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप वाढला होता, सामान्य माणूस जेव्हा भयभीत झाला होता, तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी शिवशक्तीतून म्हसोबा महाराजांचा प्रादुर्भाव झाला. काही जुन्या आख्यायिका सांगतात की म्हसोबा महाराजांनी जंगलात राहणाऱ्या लोकांचे, तिथल्या निष्पाप गुरांचे आणि शेतीचे रक्षण करण्याचे पवित्र कार्य स्वतःच्या शिरावर घेतले. म्हणूनच त्यांचा थेट संबंध आपल्या भूमीशी, शेतीशी, पशुधनाशी आणि आपल्या मातीशी जोडला गेलाय. अनेक भागांत त्यांना भैरवनाथांचं रूप किंवा भगवान शिवांचे प्रमुख गण मानले जातात. ग्रामीण महाराष्ट्रात म्हसोबा महाराजांचे स्थान देवासारखे तर आहेच, पण ते घराच्या ज्येष्ठ माणसासारखेही आहे. गावाच्या सीमा, शेतजमिनी आणि आपल्या गोठ्यातील पशुधन यांचं रक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी म्हसोबा महाराजांवर असते, अशी प्रत्येक गावकऱ्यांची ठाम श्रद्धा आहे. शेतकरी जेव्हा शेतात पहिली पेरणी करतो किंवा पीक पिकवून घरात कापणी आणतो, तेव्हा सगळ्यात आधी म्हसोबा महाराजांचे स्मरण केले जाते. तुझ्या कृपेनं हे अन्न घरात आलंय देवा, आता पुढचंही तूच बघ, अशी आर्त साद प्रत्येक शेतकरी त्यांना घालत असतो. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय, भीती आणि नकारात्मक ऊर्जा वाढली, तेव्हा लोककल्याणासाठी शिवशक्तीतून या क्षेत्रपालाचा प्रादुर्भाव झाला, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. म्हसोबा महाराजांची मंदिरं बहुतांश वेळा गावाच्या वेशीवर, शेताच्या बांधावर किंवा डोंगर रांगांमध्ये असतात. पण का? कारण ते गावाचे रक्षक आहेत. गावावर येणारी रोगराई असेल, संकट किंवा वाईट शक्तींना ते वेशीच्या बाहेरच रोखून धरतात, अशी गावकऱ्यांची भावना असते. आपली कृषी प्रधान संस्कृती तर त्यांच्याशिवाय अपूर्णच आहे. शेतकरी बांधव नवीन पेरणी असो, कापणी असो किंवा नवीन हंगाम सुरू करताना सगळ्यात आधी म्हसोबा महाराजांना नारळ वाढवतो. आपली गुरेढोरे सुरक्षित राहावीत आणि घरात धान्याची बरकत व्हावी म्हणून या देवतेची मनोभावे पूजा केली जाते. महाराष्ट्रातील लाखो घराण्यांचे म्हसोबा महाराज हे कुलदैवतही आहे. घरात लग्न असो, बारसं असेल, मुंज, नवीन घराचा गृहप्रवेश असो किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात, कुलदेवतेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतंही शुभ कार्य पूर्ण होत नाही. प्रत्येक घराण्याच्या परंपरेनुसार वर्षातून एकदा कुळधर्माचा, कुळाचाराचा दिवस येतोच. या दिवशी घरातील सर्व लहान थोर एकत्र येतात, घरातील स्वच्छता